अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथी आहे। मार्गशीर्ष पौर्णिमा, ज्या पौर्णिमेच्या दिवशी आपण श्री दत्त महाराजांचा जन्मोत्सव साजरा करतो। प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी आपण श्री दत्त जयंती साजरी करतो। सकाळपासून प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरात आज काही ना काही दत्त जयंतीची सेवा ही नक्कीच झाली असेल, कारण वर्षभर आपण या दिवसाची वाट बघत असतो। हा दिवस संपूर्णपणे दत्त महाराजांसाठी समर्पित असतो। या दिवशी जे दत्त तत्व आहे हे संपूर्ण पृथ्वी तलावरती खूप जागृत असतं, अत्यंत प्रभावी असतं आणि या प्रभावी पौर्णिमेला जर तुम्ही एखादा उपाय केला, एखादी सेवा केली तर तो उपाय खूप प्रभावी ठरतो। प्रत्येक वर्षी दत्त जयंती निमित्त आपण 21 दिवस, 11 दिवस किंवा 7 दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करतो। दत्त महाराजांना प्रसन्न करणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा। आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण सुरू असेल, कोणी सारामृताचं पारायण केलं असेल, म्हणजे काही ना काही सेवा ही नक्कीच आपण सुरू केली असेल। मात्र आज या सेवांचा शेवटचा दिवस आहे, कारण आज दत्त जयंती। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दत्त जयंतीला करावायचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे, जो आज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला करायचा आहे। रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला फक्त हा एक मंत्र म्हणायचा आहे। आज तुम्ही दिवसभर काहीच जास्त केलं नसेल किंवा तुम्हाला इच्छा असूनही जास्त काही जमलं नसेल किंवा ज्यांनी खूप काही केलेलं आहे, ताई आम्ही दिवसभर खूप सेवा केलेल्या आहेत पण तरीही आम्हाला एक प्रभावी आणि जबरदस्त सेवा करायची आहे, तर त्या प्रत्येकाने आजची ही सेवा आवर्जून बघा। रात्री झोपण्यापूर्वी फक्त हा एक मंत्र म्हणा। अगदी काहीच दिवसात या मंत्राचा चमत्कार पहा। तुमच्या आयुष्यामध्ये अखंड स्वरूपाने दत्त महाराजांचा आशीर्वाद राहील। घरावर आलेली इडापिडा, संकट, क्लेश दूर होईल। घराला किंवा घरातील कुठल्याही सदस्याला जर काही कुणाची नजरबाधा लागलेली असेल तर त्यातून तुमच्या घराची मुक्तता होईल। दत्तगुरु असे दैवत आहेत जे बाधांचा, नकारात्मकतेचा क्षणात नाश करतात। तुम्ही बघितलं असेल, कधी अंगात येणं असेल किंवा जेव्हा खूप वाईट शक्तींचा त्रास जाणवत असेल, अशा वेळेस गाणगापूरला जातात लोक। गाणगापूरला जाऊन तिथे श्री दत्त महाराजांच्या मंदिरात जातात। असं म्हटलं जातं की जो व्यक्ती गाणगापूरला दत्त महाराजांच्या मंदिरात जातो त्या क्षणापासून दत्त महाराज त्याची बाधा, इडापिडा सगळं काही बाहेरील जे आहे हे दूर करतात। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाच उपाय सांगणार आहे, जो बाधा, नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांच्या आयुष्यात सतत अपयश येत असेल, यशाची प्राप्ती होत नसेल, प्रत्येक कामात अडथळा येत असेल तर त्यांनी नक्की करा। रात्री तुम्ही 8च्या पुढे रात्रभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता, कारण आज आणि उद्या दोनही दिवस आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे। आज पौर्णिमा तिथी जी आहे ही बरोबर 4:58 सुरू झालेली आहे आणि उद्या दुपारी 2:19 ही पौर्णिमा समाप्त होणार आहे। आपण जी पौर्णिमा तिथी असते ती उदय तिथीनुसार साजरी करत असतो, त्यामुळे पौर्णिमेचे जे उपाय आणि सेवा आहेत हे आपल्याला उद्याच्याच दिवशी करायचे आहेत। बघा, पण दत्त जयंती जी आहे ही यावर्षी आजही साजरी करायची आहे आणि उद्याही साजरी करायची आहे, कारण दत्त जयंती जी आहे ती आपण तारखेनुसारच साजरी करत असतो। आता या उपायासाठी आपल्याला 21 अख्खे तांदूळ घ्यायचे, व्यवस्थित अख्खे असणारे जे पांढरे तांदूळ असतात हे अख्खे। एक छोटीशी वाटी घ्यायची, छोटी प्लेट, त्याच्यामध्ये मोजून 21 तांदूळ घ्यायचे। देवघराच्या समोर छान एक आसन घालायचं, आसनावर बसायचं। ही जी वाटी आहे 21 तांदळाची ही बाजूला ठेवायची। त्यानंतर या 21ही तांदळांवरती 1 चिमूटभर हळद घालायची, पिवळ्या रंगाची असणारी 1 चिमूटभर हळद त्याच्यावरती घालायची। हळदीमध्ये हे जे तांदूळ आहेत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यानंतर दत्त महाराजांच्या समोर, दत्त महाराजांची मूर्ती नसेल, आता श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तरीही चालेल, कारण श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचेच एक स्वरूप, दत्त महाराजांचेच अवतार आहेत, त्यामुळे आपल्याला महाराजांची मूर्ती चालेल। आता सगळ्यात पहिले काय करायचं, 1 अक्षता
एक तांदळाचा दाणा घ्यायचा, आपल्या उजव्या हातात इथे असा ठेवायचा. आता हा समजा उजवा हात आहे, तांदळाचा दाणा असा ठेवायचा. यामध्ये आपल्या इच्छा व्यक्त करायच्या, आयुष्यात आलेले अडचणी अडथळे दूर करण्यासाठी दत्त महाराजांना प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगतेय हा मंत्र 11 वेळा म्हणायचा. ओम श्रीम राम गुरुदेव दत्त दत्त. 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 हा मंत्र म्हणून झाला की ही अक्षदा म्हणजे हा तांदळाचा दाणा दत्त महाराजांच्या मूर्तीवर किंवा स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अर्पण करायचा. पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा, पुन्हा सेम हा मंत्र 11 वेळा म्हणायचा. त्यानंतर इच्छा अडथळे दूर करण्यासाठी दत्त महाराजांना प्रार्थना करून पुन्हा हा तांदळाचा दाणा दत्त महाराजांना किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अर्पण करायचा. असे घेतलेले 21च्या 21ही तांदळाचे दाणे एक एक करत हाच मंत्र म्हणत अभिमंत्रित करत आपले दुःख सुख जे काही असेल आपल्याला हवं असेल ते व्यक्त करून ते 21ही तांदळाचे दाणे अभिमंत्रित करून दत्त महाराजांना समर्पित करायचे आहेत. ठीक आहे. यानंतर देवघरामध्ये 3 उदबत्त्या प्रज्वलित करायच्या आहेत. ब्रह्म विष्णू आणि महेश, ज्यामध्ये दत्तगुरूंचा वास आहे, ब्रह्म विष्णू आणि महेश. तर या 3 उदबत्त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत. तीनही उदबत्त्या ज्या आहेत ह्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या किंवा दत्तगुरूंच्या मूर्तीला तुम्हाला ओवाळून घ्यायच्या आहेत, दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या 3ही ज्या उदबत्त्या आहेत ह्या तुम्हाला देवघराच्या समोर, आपलं जे देवघर आहे या देवघराच्या समोर ह्या 3ही उदबत्त्या लावायच्यात. एक 5 मिनिटं तिथे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त यांचा जप करायचा आहे. आता त्यानंतर 5 मिनिटं जप केल्यानंतर ते जे तांदळाचे दाणे आहेत हे तांदळाचे दाणे तिथून बाजूला काढायचे आहेत, म्हणजे बाहेर काढायचे, उचलायचे आहेत. आणि ज्या 3 उदबत्त्या आपण तिथे लावलेल्या होत्या त्या 3 उदबत्त्यांची जेवढी विभूती तिथे पडलेली असेल तर ती विभूती देखील थोडी बाजूला काढायची आहे. आता एक कागद किंवा कापड घ्यायचा, कुठलाही कलर, काळा निळा सोडून कुठलाही कलरचा कागद घ्या, लाल घ्या, पिवळा घ्या, सफेद घ्या, हिरवा घ्या, चालेल. त्यामध्ये हे 21ही तांदळाचे दाणे व्यवस्थित ठेवायचे आणि त्याच्यासोबत हे जे ही जी विभूती आहे ही विभूती देखील काढून घ्यायची. आता ते तांदूळ आणि ती जी विभूती आपण ठेवलेली आहे त्या कागदामध्ये त्याला घट्ट, कापड असेल तर गाठ मारा, कागद असेल तर त्याची छोटीशी पुडी तयार करा आणि रात्री झोपताना ही पुडी जी आहे किंवा ही जी पोटली आहे ही आपल्या उशीखाली ठेवा. उद्यापासून कंटिन्यू जेव्हा बाहेर फिराल पडाल, प्रवासाला जाल, कामासाठी जाल तर तेव्हा हे तांदूळ आणि विभूती असणारी ही पुडी आपल्या सोबत ठेवा. याने नेहमी वाईट शक्तींपासून संरक्षण होईल, तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील, क्लेश दूर होतील, प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश जे आहे ते भरभरून प्राप्त होईल. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे, नक्की करा. श्री स्वामी समर्थ.